तर नमस्कार मित्रांनो, मी आदित्य पाटील आणि आता थांबायचं नाही मध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या पाडमध्ये आपण बघितलं उज्जैन मधील कॉरिडॉर आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आलो मा चामुंडा देवी मंदिराकडे आणि त्याल्यावरती महाकालेश्वर मंदिराचं आपण दर्शन करून घेतलं. सकाळ असल्यामुळे मंदिरात गर्दी अजिबात नव्हती आणि हे आहे इथलं तुळजाभवानी मंदिरातला परिसर स्वच्छ आणि शांत पण होता आणि इथल्या प्रत्येक भिंतीवरती अशी सुंदर कला पण केली होती. आता इथलं सगळं बघून झालं, राहिलेलं फक्त मा चामुंडा देवीचं दर्शन. सकाळ असल्यामुळे गर्दी पण नव्हती, त्यामुळे आमचं दर्शन शांतपणे झालं. आम्ही निघालो ओंकारेश्वरला आणि जाताना आम्हाला धोका दिलाय आणि वाट दाखवते सरळ. तुम्हाला दाखवतो पुढे वाट कशी आहे बघा, पुढे वाट कशी आहे. ऑफ रोडिंगचं वाट आहे, तुम्हाला दाखवतो थांबा नीट. पहिला जा इकडे पुढे जाणार नाही, परत गाडी हे असं बघितल्यावरती रिव्हर्स गेट टाकला आणि हायवे परत मागवला आणि ओंकारेश्वरला जाताना आम्हाला दिसला हा मॉल. दुसऱ्या मिनिटाला आमची गाडी मॉलच्या पार्किंग मध्ये. हा मॉल बाहेरून एवढा मोठा दिसत होता, म्हणलं आता ह्याच्या आत गेल्याशिवाय आपल्याला मजा येणार नाही. आता हा मॉल तुम्ही बाहेरून बघितला, आता चला बघूया याच्या आत काय काय आहे. आम्ही इथून घेतली वरती एंट्री आणि वरती आलेल्या डोळ्याची पापणं फिरली. हा मॉल एवढा मोठा होता, आम्ही कुठे चाललोय हे आम्हाला पण माहित नव्हतं आणि आम्हाला भूक पण लागलेली, त्यामुळे आम्ही गेलो तिथल्या मॅगडीमध्ये. आता म्हणलं ऑर्डर येईपर्यंत काय करायचं, म्हणलं जरा माझा चेहरा तुम्हाला दाखवतो कसा आहे. आधीच्यापेक्षा आता चांगलं दिसतोय का अजून खराब झालोय हे कमेंट मध्ये सांगा मला. फायनली आमची मील आली आणि तेवढ्यात ए क्या हुआ कैसे हुआ कब हुआ. आवाज थोडा खराब आहे पण सूर माझा एक नंबर आहे. एवढ्या मोठ्या मॉल मध्ये प्रत्येक शॉर्ट वरती आलेला करा खरं आमचा कुठे. या मॉल मध्ये जेवढं बघल तेवढं कमी होतं. आमचे 2 तास या मॉल मध्ये फिरायला कसं गेलं हे आम्हाला पण कळलं नाही. या सुंदर मॉलला म्हणलं पुढच्या वेळी पण नक्की येतो. तिथून नॉनस्टॉप आम्ही आलो ओंकारेश्वर. त्यानंतर पहिला जेवण घेतलं, कारण आमचं दर्शन आता होणार नव्हतं हे आम्हाला माहिती होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आम्ही निघालो दर्शनासाठी आणि हे दर्शन कसं झालं हे आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बघूया. चला आता थांबायचं नाही.